श्री संत नामदेव महाराज चरित्र भाग 7वा। दामाशेटी व गोगाई दोघे होती तोपर्यंत ठीक होते। दामाशेटी काहीतरी करून हातपाय हलवून 2 पैसे मिळवायचे, एक वेळ का होईना जेवायला मिळायचे। नामदेवाचा संसारही आता वाढला होता। त्याला 4 मुले झाली होती, सारी वयाने लहान होती आणि अशावेळी दामाशेटी आणि गोनाई जग सोडून गेली। राजाईचा आधार तुटला। घरात 7-8 खाती तोंड। नामदेव नुसते मंदिरात जाऊन बसायचे। घरात आता कमवते कोणी नाही, सगळे राजाईवरच येऊन पडले। 2 वेळेचा स्वयंपाक करण्या इतके घरात सामान नसायचे। डाळ आहे तर तो तांदूळ नाही, मीठ आहे तर तिखट नाही, भाजी आहे तर भाकरी नाही, अशी ती वस्ती काढत होते। राजाई तरी काय करणार? मुलांना उपाशी अर्धपोटी राहावे लागायचे। हे पाहून ती नामदेवांसमोर ओरडायची, त्यांना खायला द्या, काहीतरी करा, काही आणा, नुसते मंदिरात जाऊन टाळ काय फुटत बसताय? या पोरांचे काय करायचे? त्यांच्या पोटाची सोय कोण करणार? यापुढे खायला माझे हातपाय तोडून शिजून ठेवू का? घरात लक्ष घाला, काही आहे काही नाही ते बघा, असे मी रोज ओरडते, पण माझे ओरडणे तुमच्या कानात शिरत नाही। एवढं सगळं तरी नामदेव शांत, एका शब्दाने बोलत नसत, शांतपणे उठत टाळ्या चिपळ्या घेऊन मंदिरात जात। नवऱ्यासमोर काय करावे हे राजाईला कळत नव्हते। पोराच्या परिस्थितीकडे बघवत नव्हते। ती फार वैतागली। या पोरासाठी काय करावं, नवऱ्याला कसं वठणीवर आणावं हे तिला काही कळत नव्हतं। तिची मती फार गुंग झाली होती। नामदेव आता केवळ नामस्मरणच करीत नव्हते तर अभंगही करायचे। ते म्हणायचे, छान कीर्तन करायचे, त्यांचा आवाजही गोड होता, छान आख्यान लावायचे, चांगली माहिती सांगायचे, चांगले निरूपण करायचे। लोक ऐकता तल्लीन व्हायचे। नामदेव रंगून जायचे, त्यांना कीर्तनाची तंद्रीच लागायची। ते रंगात आले की कीर्तन करताना अक्षरशः नाचत, गळ्यात माळ, हातात टाळ, पायात चाळ, आवाज रसाळ आणि विषय मधाळ, असे एकंदर रसायन तयार होत होते। त्यामुळे ते कीर्तनात एकरूप होऊन जात असत। नामदेव स्वतःच रचलेले अभंग कीर्तनात म्हणायचे। या अभंगाची भाषा फार सोपी असायची, ती समोरच्या श्रोत्यांना सहज कळायची, तरी ते आवडीने आणखीन फोड करून सांगत, गोड शब्दात अर्थ सांगायचे। तो अर्थही सोप्या भाषेत सरळ शब्दात असायचा। पण नामदेवाच्या या शब्दा माधुर्याचे कुटुंबियांना पोट थोडेच भरणार होते। नामदेव कीर्तनातून देवाला विनवणी करायचे, देवाला आई म्हणायचे। आपल्या या माऊलीला ते म्हणत, तू माझी माऊली ओ माऊली तुझा काना, पाजी प्रेम पाना पांडुरंगे, तू माझी माऊली मी तुझे वासरू, नको पाना चोरू पांडुरंगे, तू माझी हरिणी मी तुझ्या पाडसर, तोडी भवपाश पांडुरंगे, तू माझी पक्षिणी मी तुझे अंडजप, चारा घाली मज पांडुरंगे, नामा मने होशी भक्तीचा वल्लभा, मागे पुढे उभा सांभाळीशी। अशा रचना ऐकून भक्तगण गुंग होऊन जात, हात जोडून बोलू लागले। आपले कान तृप्त झाले, कृतार्थ झाले असे त्यांना वाटत असे। इतकी त्यांची भाषा सोपी, इतकी चांगली उदाहरणे, इतक्या अर्थतेने आळवणे। धन्य धन्य नामदेवा, धन्य आहेस तू नामदेवा। पुढे म्हणत, 20वा विठ्ठल सुखाची सावली, प्रेम पाना घाली भक्तावरी, दाखवी चरण नारायणा, विठ्ठल विचार दावी निरंतर पाय, आता नामा मने नित्य बुडाल संसारी, धावून या घरी हाती मज। अशा तऱ्हेने पांडुरंग आई तर आपण तिचे मूल म्हणून आपल्या मुलावर प्रेम करायला भुकेलेले पोट भरण्यासाठी तोंडात प्रेम पाना सोडायला सांगत असत। पण घरच्या मुलावर ते प्रेम करू शकत नव्हते। त्यांच्या तोंडात 4 शिते भरवून शकत नव्हते। प्रेमळ नजरेने बायकोकडे पाहत नव्हते, तिच्याकडे दुर्लक्ष करीत होते। पांडुरंगाच्या सेवेत, त्याच्या भक्तीत ते घरदार, बायको, मुले सारे काही विसरून जात असत। घरात 2 दिवस चूल पेटली नव्हती। मूल भोग भोग करीत येवलाही तोंड करून केविलवाणी बसली होती। राजाई मंदिरात आली, तिला देवाशी भांडायचे होते आणि नामदेव म्हणत होते, तू माझी पक्षिणी, मी तुझे अंडज, चारा घाली मज पांडुरंगे। नामदेवाची ती तंद्री लागलेली भावमुद्रा डोलणारे लोक पाहिले, पांडुरंगाची तेजस्वी मुद्रा पाहिली, डोळ्यात तळाळून पाणी आले। भगवंताच्या चरणावर डोके ठेवले, डोळ्यातल्या उष्ण जलोत्काच्या त्यांच्या चरणावर अभिषेक झाला। ओठ थरथरत होते, शब्द बाहेर पडत नव्हते, काय बोलायचे सुचतच नव्हते। उठून देवाच्या चेहऱ्याकडे पाहिले, तिथे प्रसन्न हास्य विलसत होते। तशीच परत घरी आली। घरात मुठभर काही सापडेना का
म्हणून रडू लागले. सगळे डबे जड लागले. घर धान्य धुण्याने भरलेले. कोपऱ्यात भरून भाजीपाला ठेवलेला. कोण आले, कोण देऊन गेले तिला काहीच कळेना. तिने मनापासून हात जोडले. पांडुरंगाची कृपा एवढीच म्हणाली. 10-12 दिवसाची सोय झाली होती. काही दिवस अडचण टळले होते. एवढंच 10-12 दिवस चांगले गेले. पण पुढे परत येरे माझ्या मागल्या सुरू झाले. नामदेवाचे टाळ कुटणे, मुलाचे अन्न दशेने तडपणे. राजाई तरी आता काय करणार? या संसाराचा, या दुःखाचा शेवट करावा असा तिने विचार केला. नारा महादा या 2 मुलांना घेऊन एकाला पाठीशी तर एकाला पोटाशी बांधले. ताणले लेकरू हातात घेतले. तरातरा निघाले. घराबाहेर पडले. चंद्रभागेची वाट धरली. खोल डोहाजवळ आली आणि तिने मुलासह पाण्यात उडी घेतली. धप आवाज झाला. बस. तिने डोळे उघडले तर ती काठावर पडली होती. तिची 3 बाळं तर सुरक्षित होती. कोणी काढलं बरं? कोणी वाचवलं मला? नक्की या पांडुरंगाचीच काम. ते धड जगू देत नाही आणि मरूही देत नाही. का असा छळ मांडलास आमचा? असं आमचं म्हणत तिनं तिथंच खडकावर डोके आटपून घेतले. पुन्हा तिने पोरांना बकोटीला धरले आणि डोहात उडी घेतली. आता तिने डोळे उघडले. 3 मुले तिथेच होती. ती पहिली तीरावर होती. तो असाच पहिले तीर गाठणार आहेच हे जणू सुचवले होते. तिने पाहिले पांडुरंगाच्या मंदिराचा कळस लांबून झळाळत होता. पाहता पाहता तिथे पांडुरंगाची मूर्ती दिसू लागली. जवळ येत पांडुरंगाने मायाने राजाईची पाठ थोपटली. म्हणाले, राजाई, तुला असं करून कसं चालेल? तूच नामदेवाला सांभाळायचंस. त्याला फार मोठा झालेलं पाहायचं भाग्य तुझ्या नशिबी आहे. राजाईला राग शांत झाला नव्हता. ती घरी निघाली. रस्त्यात नुकताच मरून पडलेला एक पिवळा धमक नाग तिने पाहिला. तिने विचार केला, चला बरे, हा नागच सगळ्यांना शिजून खाऊ घालू. तिच्या विषयाने घरी सगळे शांत होऊन जाईल. बघूया तिथे कोण वाचवते ते. ती नाग घरी घेऊन आली. त्याचे बारीक बारीक तुकडे केले. एका मडक्यामध्ये घालून शिजायला ठेवले. बराच वेळ चुलीवर शिजत होते. रटरट आवाज येत होता. साप शिजला असेल म्हणून ती चुलीवर जवळ गेली. मडक्यातले झाकण काढले आणि आत साप कुठे होता? होते सोन्याचे जाड जाड तुकडे. भांड तसं घेऊन देवळात आले. नामदेवापुढे ठेवलं. नामदेव म्हणाले, अगं राजाई, काय केलंस तू? आपल्यासाठी देवाला किती त्रास दिलास. म्हणून त्यांनी एक तुकडा उचलून राजाईच्या हाती ठेवला. असेच एक दिवस उचलून बाकीचे तुकडे जमलेल्या ब्राह्मणांना हाती ठेवले. परत कीर्तनात रंगले. ते म्हणाले, देह जावो अथवा राहो, पांडुरंग दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, तुझी आन पांढरीनाथा, वंदनी तुझे मंगल नाम, हृदय अखंडित प्रेम, नामा मने केशवराजा, केला नेम चालवे माझवा. हवं तेवढं धान्य काढून घ्या. नामदेव सतत विठ्ठल भजनात रंगलेले. घरच्या धंद्याकडे लक्ष नाही. धंदा बसला. घरात 18-20 दारिद्र्य भरले. अन्नाची भ्रांत पडू लागले. अशा वेळी दुष्काळात 13वा महिना म्हणतात तसं दारिद्र्य घरी पाहून आला. लग्न झाल्यापासून राजाईचे भाऊ तिच्या घरी आले नव्हते. ते उद्योग व्यवसायामुळे पंढरपूर सोडून दुसरीकडे गेले होते. आपल्या ताईचा संसार त्यांच्याकडून पाहणं झालंच नाही. म्हणून ते दोघे भाऊ पहिल्यांदा ताईच्या घरी पाहून आले. ताईला खूप आनंद झाला. तिने बैठक टाकली. भावाला बसायला सांगितले. भाऊ बसले. त्यांनी ताईच्या संसाराची चौकशी केली. तुझे कसे व्यवस्थित आनंदाने चालले आहे ना, असे विचारत राजाईचे डोळे पाण्याने भरून आले. तिच्या भावाने वेगळेच अनावर झाला. मनात दबलेला दुःखाचा कड इतके दिवस बाहेर पडायला वाट पाहत होता. राजाईच्या भावासमोर तो बाहेर पडला. ती भावांना म्हणाले, भ्रतार लागे विठोबाचे ध्यानी, संसाराची धनी असतानाही नाचतो निर्लज्ज होऊन निशंक, सांडीला लौकिक देह भाव. हे बोलणे चालू असताना नामदेव मंदिरातून परत आले. त्याला पाहून मेवण्याने उठून नमस्कार केला. पण न पाहता ते आत निघून गेले. राजाई पाठोपाठ आत गेली. म्हणाली, माझे एवढे भाऊ पहिल्यांदा आले. तुम्ही साधी विचारपूस केली नाही, त्यांच्याशी बोलला नाही. ते काल रात्री निघाले. चालून दमून भागून आले. त्यांना जेवणासाठी काहीतरी करायला पाहिजे. राजाईचे बोलणे ऐकले. नामदेव शांतपणे म्हणाले, आज एक फक्त दशमी आहे, त्यामुळे आज रात्री जेवायचे नाही. उद्या एकादशी आहे, त्यामुळे दोन्ही वेळचा उपवास.
परवा द्वादशी पारणे फेडायचे. ते पारणे फेडल्यावर त्यांच्या जेवणाचे बाहेर बसलेल्या पाहुण्यांनी हे ऐकले. 2 दिवस जेवायला मिळणार नाही हे ऐकून त्यांचे धाबे दणाणले. भुकेने तळमळत रात्री अंथरुणावर पडून राहिले. दुसरा दिवस उजडला. एकादशी होती. जेवण नाही, पण भावांना फराळाची काही व्यवस्था करावी असे राजाईला वाटत होते. पण नामदेव नेहमीप्रमाणे मंदिरात निघून गेले. राजाई नामदेवांना आणि देवाला शिवाय देत बसली होती. एवढ्यात एक व्यापाऱ्यासारखा माणूस आला. त्यांच्यासोबत धान्याचे मोठे पोते पाठीवर घेतलेली गडी होती. त्याने राजाईला आवाज दिला. घरात नामदेव आहेत का म्हणून विचारले. ते नाहीत हे कळताच तो म्हणाला, मी शेजारच्या गावचा केशव शेठ. माझे गावात जरा काम आहे, एवढे करून येतो. तोपर्यंत हे पोते इथे ठेवा. पण हो, तुम्हाला लागलेच येतील पाहिजे तेवढे धान्य काढून घ्यायला माझी काही हरकत नाही. केशव शेठचे बोलणे ऐकून राजाईला आनंद झाला. इतक्यात नामदेव घरी आले. पोते पाहून चौकशी केली. राजाईने सांगितले. मग नामदेव परत म्हणाले, नाव काय सांगितले? केशव शेठ. काय? अगं, केशव म्हणजे विष्णू, म्हणजे श्रीकृष्ण, म्हणजे श्री विठ्ठल. साक्षात विठ्ठलाचे हे धान्य आहे. आपल्यासाठी देवांना एवढा त्रास दिखावा लागला. याबद्दल त्यांना वाईट वाटले. ते राजाईला म्हणाले, हे पांडुरंगाचं धान्य, त्यावर आपला बिलकुल अधिकार नाही. तो केशव शेठ पोते न्यायला परत येणार नाही हे 100% खरे. एकदा दिलेले दान देव कसे परत घेतोय? थोडेच. हे धान्य आपण गावातील ब्राह्मणांना वाटून टाकू. मी आता जातो आणि गावातून ब्राह्मण मंडळीला घेऊन येतो. नामदेवाचे बोलणे ऐकून राजाईला वाईट वाटले. ह्या देवाने आपल्याला दिलेला प्रसाद आहे, तो असा सगळा वाटून का टाकायचा असा विचार करून नामदेव बाहेर गेला. तोवर तिने पोते उचलून त्यातील धान्य काढून गाठोडे बांधून आत कोपऱ्यात नेऊन ठेवले व पोते जसेच तसे शिवून ठेवून दिले. नामदेव ब्राह्मणांना घेऊन आले. सर्व धान्य वाटून टाकले. आपण ठेवलेले धान्य पाहायला राजाई आत गेली. हाताने गाठोडे चाचपून पाहिले. हाताला वेगळेच लागले. म्हणून गाठोडे सोडले तर आत कोळसे. तिला आश्चर्याचा धक्का बसला. ती रडकुंडीला आली. बाहेर धावत येताच नामदेवांना सांगितले. नामदेव पाहण्यासाठी राजाईबरोबर आत गेले. गाठोड्यातील कोळशाकडे पाहिले. त्याच्या नुसत्या नजरेत कोळशाचे धान्य बनले. मग नामदेवाने ते बाहेर आणून वाटून टाकले. पहिल्यांदाच राजाईला पतीच्या अलौकिक सामर्थ्याचे प्रदर्शन घडले. तिचे मन बदलले व ते पालटले. नामदेवांचे कुटुंब मोठे होते. आई वडील म्हणजेच दामाजी शेट्टी व कोणाई, ते स्वतः व पत्नी राजाई. नामदेवाची 4 मुलं व 4 सुना. आऊ नावाची बहीण, 1 मुलगी आणि घरात आलेली नामयाची दासी जना, असे सर्व मिळून 15 जण कुटुंबात होते. घरातल्या प्रत्येक व्यक्तींना मनात श्री विठ्ठलाविषयी अतिशय उत्कट भक्ती भरलेली होती. निस्सीम भक्त असलेल्या या प्रत्येक व्यक्तीकडून अभंग रचना सहजच होत होती. नामदेवांनी शतकोटी अभंग लिहिण्याचा संकल्प केला होता. त्या संकल्पनांच्या पूर्तीसाठी या सर्वांचा हातभार लागत गेला. प्रत्येकाने केलेली अभंगाची विभागणी नामदेवांनी आपल्या एका अभंगात करून सांगितले आहे. ते अभंग असा. नामाचा संकल्प झाला शतकोटी, पूर्व पुण्य शेवटी कैसे झाले. पिता दामा शेटी अभंग 2 कोटी, भक्तिभावे ताटी नैवेद्य देवा. 3 कोटी अभंग गोनाईचा संवाद, आत्मसुख बोध सुखाचा तो. 4 कोटी अभंग राजाईची वाणी, प्रेमाची ते खाणी प्रेमळते. 1 कोटी अभंग लक्षण झाले 16, प्रेमाचा जिव्हाळा आऊबाई. 75 लक्ष लिंबाची करुणा, प्रेम नारायणा आळविले. 3 कोटी अभंग विट्याचा झगडा, प्रेमाचा रगडा प्रेमळतो. 4 कोटी अभंग नारोबाचे कवित्व, उगवे खाईत दिनमान. गोदा आणि महादवा बोलिले शेवटी, 2.5 कोटी केली त्यांनी. लाडाई गोदाई एसा साखराई, 1.5 कोटी पाही केले त्यांनी. अशा तऱ्हेने नामदेवाच्या शतकोटी अभंगाचा संकल्प सिद्धीस जाण्यासाठी केवळ घराण्यातील व्यक्तीनेच नव्हे तर विठ्ठल, रखमाई आणि जनाबाई यांचा सुद्धा हातभार लागला होता. नामदेव महाराजांची विठ्ठल भक्ती ही निर्मळ होती. त्यामुळेच त्यांच्या बरोबर त्यांचे माता, पिता, पुत्र, पत्नी, सुना, बहीण, मुलगी असे सर्वजण भक्ती रसाच्या सुखामध्ये उत्कंठ बुडून गेले होते. या गोष्टीमुळेच ते साऱ्यांचे संत नामदेवाकडून स्फूर्ती घेऊन अभंग रचना केली. नामदेव विरक्त असले तरी राजाईबरोबर संसार करीत होते. त्यांना नारायण, महादेव, गोविंद, विठ्ठल ही मुले. लिंबाई नावाची मुलगी झाली.
आजी आजोबा आई वडील यांच्या भक्तीमुळेच मुलांनाही विठ्ठल भक्तीची गोडी लागून मनात विठ्ठल भक्तीची ओढ निर्माण झाली. त्यांच्यामुळे सर्वांकडून अभंग रचना झाली. दुर्दैवाने त्यांची जास्त अभंग मिळत नाही. संत नामदेवाच्या जीवनात क्रांतिकारी बदल झाला होता. तो केवळ ज्ञानदेवांमुळेच. भक्तीला ज्ञानाची भक्ती प्राप्त होण्यासाठी विसोबा खेचरांकडून गुरुपदेश घेण्यास ज्ञानदेवांनीच नामदेवांना सांगितले. त्यामुळेच निर्गुण निराकाराची ओळख नामदेवांना पटली होती. नाहीतर सगुणाच्या उंबरठ्यातच ते एक भोळे भक्त म्हणून ठेचा खात राहिले असते. म्हणूनच नामदेवाच्या जीवनात गुरु इतकेच ज्ञानदेवांनाही महत्त्वाचे स्थान आहे. नामदेवाच्या उत्कट भक्तीचा मोह ज्ञानदेवांनाही वाटू लागला. येथे हृदय एक झाले या उक्तीप्रमाणे दोघांना एकमेकाचा सहवास लागू लागला. तीर्थयात्रेला जाण्याचा विचार ज्ञानदेवाच्या मनात आला. त्यांनी नामदेवांना बरोबर येण्याचा आग्रह धरला, पण पंढरीच्या पांडुरंगाचे दूरत्व नामदेवांना नको होते म्हणून प्रथम ते नाही म्हणाले. पण नंतर त्यांनी विचार केला, आपण तीर्थयात्रेत नामस्मरण करणारच आहोत, त्यामुळे पांडुरंग तर आपल्याच जवळ राहणार आहे. मग नामदेवांनी ज्ञानेश्वरांबरोबर जाण्याची तयारी दाखवली. शके 1213 ते 1218 असा 6 वर्षाचा काळ या तीर्थयात्रेचा सांगतात. या यात्रेत ज्ञानदेव नामदेवांबरोबर गोरा कुंभार, विसोबा खेचर, परिसा भागवत आणि इतर अनेक थोर संत होते. तुम्ही तीर्थ न वचावे असे म्हणणारे ज्ञानदेव भागवत धर्माची पताका घेऊन उत्तरेकडेही आध्यात्मिक लोकशाहीचे लोण पोचविण्याचा उपदेशाने तीर्थयात्रेसाठी निघाले होते. या काळात ज्ञानदेवांनी स्वतः ज्ञान आणि योग मार्ग या दोन प्रभावी साधनांनी पारमार्थिक अनुभवाची परमोच्च उंची गाठली होती. पण ते भक्ती सुखांपासून काहीसे दूर होते. नामदेवाच्या परमार्थ स्वरूपाचे ज्ञान गुरुमुखातून झाले होते, पण आत्मज्ञान विचाराच्या सोबत ते शिरले नव्हते. या प्रवासात ज्ञानदेवाच्या प्रवचनातून स्वतः त्यांच्या तोंडून आत्मज्ञात्म विवेकाचे गहन गूढ विचार ऐकायला मिळाले. त्यामुळेच या दोघांना एकत्र झालेला हा प्रवास दोघांना पूर्णत्व आणणारा चैतन्यदायी ठरला. नामदेवाचे करून अंतःकरण ज्ञानदेवाने अनुभवले, तर ज्ञानदेवाचे विश्वाचे आपोषण करून जाणारे आध्यात्मिक सामर्थ्य नामदेवाने अनुभवता आले. वाराणसीच्या दशाश्वमेध घाटात असलेल्या ज्ञानेश्वर मठाच्या प्रांगणात एका स्तंभावर यात्रेची स्मृती कोरलेली आहे. संवत 1351 म्हणजेच शके 1216 हा काळ त्यावर नोंदविला आहे. महाराष्ट्रात परत येऊन नामदेव परत दक्षिणेकडे तीर्थयात्रेस गेले. श्रीशैलम, मल्लिकार्जुन, अरुणाचल, चिदंबरम, विष्णुकांची, सेतुबंध, रामेश्वर, कन्याकुमारी, हरिहरेश्वर अशा अनेक तीर्थस्नानांना भेटी देऊन ते परत महाराष्ट्रात आले व परत उत्तरेस तीर्थयात्रेस गेले. काही काळ वाराणसी येथे राहिले व परत महाराष्ट्रात आले. प्रथम ज्ञानदेवासह उत्तरेकडील, नंतर दक्षिणेकडची व परत उत्तरेकडची अशा 3 वेळा नामदेवांनी तीर्थयात्रा केल्या होत्या. पण नंतर ज्ञानदेवांनी समाधी घेतली. त्यांच्या भावंडांनीही समाधी घेतली. तेव्हा नामदेवाचे मन व्याकुळ झाले. त्यांना सतत दुःख होऊ लागले. आठवणींनी ते बेचैन होऊ लागले. मग ते तिसऱ्यांदा उत्तरेकडे मन शांत करण्यासाठी प्रदीर्घ वास्तव्यासाठी तीर्थयात्रेस गेले. शके 1261 त्यांनी ही यात्रा सुरुवात केली. या यात्रेत ते हरिद्वारला गेले व तेथून ते पंजाबात गेले. पंजाबात त्यांना बेहरदास नावाचा शिष्य भेटला. जल्लो नावाच्या 15-16 वर्षाच्या युवकही त्यांचा अनुयायी बनला. तो ज्ञानदेवांजवळ राहत असे. नामदेव त्यांच्याकडून पंजाबी भाषा शिकले. थोड्या दिवसात जल्लोमुळे नामदेवांना पंजाबी भाषा उत्तम प्रकारे येऊ लागली. मग या पंजाब प्रांतात पंजाबी भाषेतच नामदेव कीर्तन करू लागले. नामदेवाची भाषा गोड होती. ते सांगण्याची रसाळ आणि सोपी शैली त्यांच्याकडे होती. त्यांच्या प्रासादिक बोलण्याची लोकांवर भुरळ पडत असे. अनेक लोक त्यांची कीर्तने ऐकायला येत व आनंदाने परत जात. पंजाबातील लोकांना विठ्ठलाचे श्रेष्ठत्व त्यांनी पटवून दिले. हिंदूच्या धर्मग्रंथातील नव्या पद्धतीने ओळख करून दिली. इकडच्या रीतिरिवाजाची, परंपराची माहिती त्यांना लोकांना दिली. हिंदू धर्माची ध्वजा आणि भागवत धर्माची पताका त्यांनी पंजाबात उंच फडकावली. पंजाबातील लोकांना नामदेवांबद्दल फार आदर वाटत असे. मराठी अभंगात उतरलेले अर्थभक्ती हिंदीतून तितकाच अर्थतेने उतरवलाय. मराठी भक्ती पंथामधील नीतिशास्त्र हिंदी अभंगातून येऊ लागले. त्यांची व्यक्त केलेले परमार्थिक विचार तेथील लोकांना अतिशय उच्च कोटीचे वाटू लागले. त्यामुळेच नामदेवांना प्रभाव एवढा वाढला की त्याचा अभंग रचना समावेश शीख धर्मीयांच्या पवित्र धर्मग्रंथ श्री गुरु ग्रंथ साहेब यात सुद्धा करण्यात आला. नामदेवाच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांची निरूपण केलेल्या भक्तिमार्गाचा पंजाबमधील जनतेवर एवढा प्रभाव पडला की
गावोगावी पंजाबी जनतेने त्यांची स्मृती मंदिरे उभारली आहेत. गुरुद्वारा बाबा नामदेवजी या नावाने पंजाबमध्ये ओळखले जाणारे गुरुद्वारा घुमान या गावी आहे. या गुरुद्वारात बाबा नामदेवजी की समाधी या नावाने ओळखले जाणारे गुरुद्वारात नामदेवांची समाधी मंदिर स्वरूपात आहे. पंजाबातील लोकांची समजूत आहे की माघ शुद्ध द्वितीय संवत 1507 रोजी नामदेव यांनी समाधी घेतली, पण ती फक्त समजूतच आहे, कारण येथे समाधी काळ सांगितला आहे तो माघ शुद्ध द्वितीय शके 1450 हा होय. पण महाराष्ट्रात त्यांच्या समाधीचा दिवस आषाढ वद्य त्रयोदशी शके 1372 हा सर्वमान्य आहे.